शेतकरी नेते आणि सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा। मंत्री आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर यांचा समावेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन लावा, बच्चू कडू यांची सरकारच्या शिष्टमंडळाकडे मागणी। कडूंच्या समर्थकांची जाळपोळ। समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांनी जाळले टायर। आंदोलकांनी हिंसाचार करू नये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं ही प्राथमिकता। मुख्यमंत्री फडणवीसांचं आंदोलकांना आवाहन। जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभ बनू शकतो। मुंबईत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। इंडिया मेरीटाईम वीकमध्ये जवळपास 56,000 कोटींचे करार केले, त्यामुळे रोजगार वाढणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। मतांसाठी नाचा म्हटलं तर नरेंद्र मोदी नाचतीलही। राहुल गांधींनी पंतप्रधानांना केलं लक्ष्य। बिहार निवडणुकीच्या प्रचाराला आला वेग। लालूंना त्यांच्या मुलाला सीएम बनवायचं तर सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला पीएम बनवायचं, पण दोन्ही जागा रिक्त नाहीत। बिहारमधील प्रचार रॅलीत अमित शहांचं टीकास्त्र। युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, याबाबत चर्चा नको, वादही नको। आपापसात राजकारण दिसलं तर त्या लोकांना मी निवडणुकीतून बाद करेन। रत्नागिरीत जनता दरबारानंतर नारायण राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा। महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा वाटप होईल, महायुतीतच निवडणूक लढणार, शिंदेंनी स्पष्ट केलंय। मंत्री उदय सामंतांची माहिती। ठाकरे गट मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित दुबार आणि फसव्या मतदारांचा घेतला शोध। शिवाजी पार्क मतदार यादीतील घोळ केला उघड। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दुष्काळ होईल, दोघेही काहीही करू शकणार नाहीत। दोघांच्या क्षमता आम्हाला माहिती, नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास। फलटणमधील डॉक्टर महिलेचा हॉटेल रूममध्ये जातानाचा सीसीटीव्ही समोर। याच हॉटेलच्या रूममध्ये महिला डॉक्टरने केली होती आत्महत्या।